तर हॅलो नमस्कार, मी तेजस. आज मी तुम्हाला हे मोहोळ काढून दाखवणार आहे. बरोबर आमच्या घराच्या मागच्या बाजूलाच हे आलेलं आहे. या झाडावरती भरपूर दिवसापासून काढायचा प्रयत्न करत होतो त्याला. त्याची तयारी चालू आहे. थोडंसं जाळ लावू आपण खाली. हे थोडंसं पेटवलं की ते उडून जातील. त्यानंतर बघूया कशी लागते. तर असं आम्ही ते वाळलेल्या आणि सुक्या गवताला थोडं पेटवलं, जेणेकरून त्या मोहोळाखाली आपण असं धूर लावणार. धूर आणि आग ते पूर्णपणे निघून जातील. असं पूर्णपणे त्यांना सगळे जळाले त्या माशा. बस झालं जरा हा कविता हा झालं रोहित. त्याचं ते पडलं, धूर दिलेलं आहे. थांबा धूर दिलाय त्याला. कोयत्याने उचला ना ते. आंधळे झालेत ते आता, ते नाही काय चावणार बी. धुराने ते आंधळे होतात गाईस, त्यामुळे ते चावू नाही शकत आपल्याला. तरी सुद्धा मी एवढं पॅकिंग होऊन बसलो, जर्किन घालून एकदम फुल पॅक. पूर्ण उठवलंय ते. चल हलका हलका हाताने करा. हाय त्याला मध, हाय त्याला मध भरपूर मध्ये, त्याला भरपूर मध्ये. प्लेट आई प्लेट खूप ठेवली. दूर का केला दादा? दाबलं ते. पाणी तिला म्हटलं आण पाणी. तेच. तर अशा प्रकारे आम्ही सगळं मध काढून घेतलंय. तर त्याला व्यवस्थित सगळं साफ वगैरे करून काढू. काढा आता. मस्त स्मेल येतो दादा, याचा वास मस्त येतोय. ओ शेट. ते माशात काढा. चावलं ते तसे. खूप टेस्टी दिसते मला हे. मला खायचं आहे. आता ह्याच्यावरती राहिलेलं कसं करायचं?